दिनांक 14 एप्रिल 2026 मंगळवार रोजी समाजाच्या कार्यालयात भारतीय संविधानाचे शिल्पकार, अर्थशास्त्रज्ञ, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्याध्यक्ष मनोहर गाढवे, विश्वस्त तुकाराम डोंगरे, अध्यक्ष विजय गाढवे, सचिव सुभाष नखाते, कॉम्रेड सदस्य अर्जुन गायकवाड, विनोद धनगर, अनिल गायकवाड व इतर समाज बांधव उपस्थित होते. श्री सुभाष नखाते यांनी प्रास्ताविक केलं. तुकाराम डोंगरे यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेल्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या त्रिसूत्री प्रमाणे समाजकार्य केलं पाहिजे. महिलांचा जास्तीत जास्त सहभाग असला पाहिजे. त्यांनी ठाणे शहर हिंदू खाटीक महिला आघाडी प्रमुख म्हणून सौ स्मिता चेतन खडके यांचं नाव सुचवलं. त्यास कार्याध्यक्ष मनोहर गाढवे, सचिव सुभाष नखाते अनुमोदन दिलंय. विनोद धनगर यांनी काव्य वाचन केलं. अर्जुन गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. सौ स्मिता खडके या ठाणे पूर्व विभागात राहतात. चेंदणी कोळीवाडा येथील शिवसेना शिंदे गटाचे महिला शाखा प्रमुख आहेत. त्यांनी महिला बचत गट स्थापन करून त्यांना शासकीय योजनांची माहिती देऊन अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात. त्या एका श्रीजी लिफ्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतात. तसेच त्या योग शिक्षिका आहेत. त्यांच्या कलेचा सर्वांनाच फायदा होतो. त्यांचे विचार असे आहे की प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. महिलांना 50% आरक्षण आहे, त्यामुळे महिलांनी पुरुषांच्या बरोबरीला काम केलं पाहिजे. आज महिला राष्ट्रपती आहेत व पंतप्रधान झाल्या व उपमुख्यमंत्री आहेत, महापौर, नगरसेविका आहेत. स्मिताताई खडके यांनी कार्यक्रमात रोखठोक रणरागिणी न्यूजशी बोलताना आपण सर्व महिलांनी पण निर्भीड व रोखठोक राहिलं पाहिजे असं सांगितलंय. रोखठोक रणरागिणी न्यूजसाठी निवासी संपादिका संगीता घोणे, कल्याण.